कॉपी करायची नाही, आता दाखवायला लागतंय. सध्याच्या खुर्चीवर तुम्ही बसवलं, आवडतीच्या तुम्ही त्याला जाणलं. सध्याच्या खुर्चीवर तुम्ही बसवलं. दूर जातो गोऱ्या चोंग्या. चोंग्या? हा चोंग्या कोण रे? माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प. आता मित्र राहिलाय अरे दूर जातो गोरा चोंग्या. बोलायला साहेबाकडं आपल्या एक शब्द नाही बोलायला. लोकशाही आहे, घाबरताय का? एक शब्द नाही बोलायला. अरे वा 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 वा, कोणाचे शब्द आहेत ते? अक्कल असलेल्या अर्थात विचार करता येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे. तर मंडळी, अक्कल असलेल्या प्रत्येक नागरिकाला, मोबाईल मधून वेळ काढून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि स्पर्धा आहे म्हणून परीक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत एक ज्वलंत नाही पण वाटेल, एक हृदयस्पर्शी नाही पण वाटेल, चालू घडामोडींवर नाही पण वाटेल असं पथनाट्य. कोणी पोटासाठी मागतं, आम्ही देशासाठी मागतोय. द्यावं द्यावं, मला द्यावं, भारत द्या, माझा भारत द्या. माझा भारत त्रेतायुगातला, अहंकाराविरुद्ध शालीनता, प्रेम आणि त्यागाचा. सीताराम 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 सीताराम. कस्तुरी मृगाच्या मागे श्रीराम निघाले आणि तेवढ्यात रावणाने डाव साधला. भिक्षाम देही, भिक्षाम देही. पण मी लक्ष्मण रेषा ओलांडू शकत नाही. अपमान, कार अपमान. भिक्षाम देही. रावणाने सीता मातेचं अपहरण केलं. सीता मातेला वाचवण्यासाठी जटायू आला. तर बजरंगबली हनुमानाने सीता मातेसाठी अख्खी लंका झाली. आणि माझ्या प्रभू श्री रामांनी अहंकाराने बरबटलेल्या त्या रावणाचा वध केला. बोलो सियावर रामचंद्र की जय. कट्टू माझा भारत द्वापर युगातला सत्ता संघर्ष आणि ईर्ष्याचा भांजे, आता काय जिंकायचं? द्रौपदी. चिताम चिताम चिताम. राम कृष्ण राम कृष्ण राम. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. कट्टू माझा भारत मध्यकालीन युगातला मुघलांच्या जुलमाला आणि अन्यायाला संपवणारे, स्वराज्य निर्माण करणारे माझे छत्रपती महाराज. कल्याण जिंकून सुभेदारांची सूट आणली महाराज. स्त्री कोणतीही असो, मग ती शत्रूची का असेना, आम्हास आमच्या माते समान. या घटनेवर कवी मधुकर जोशी लिहितात. शिवरायांच्या दरबारी त्या युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती. शब्द ऐकिता चकित झाली, हरली समधी होती. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. आहा वदले छत्रपती. रायगडाच्या पाषाणातून शब्द जुनी येती, शब्द जुनी येती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कट्टू आताचा भारत. व्हायरल झाली तिची क्लिप, व्हायरल झाली. व्हायरल झाली, व्हायरल झाली तिची क्लिप, व्हायरल झाली. मणिपूरमध्ये
याच रिपीटच्या समर्थनार्थ निकाल मोर्चे. कर्नाटकातला तो लिंग पिसाब नेता महिलांवरती अत्याचार करतो, त्यांचे व्हिडिओ बनवतो आणि व्हायरल झाले की देशाबाहेर पळून जातो. महिलांची हादरस. स्वतःला उच्चवर्गीय समजणाऱ्या काही नराधमांनी शिक्षण घेत असणाऱ्या मुलीवर गँगरेप केला, हातपाय तोडले, जीभ चाटली आणि जाळून टाकलं. 6 महिन्याच्या मुलीपासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत कोणीही वाचत नाही. पण आता न्याय मागायचा कुणाकडे? परत स्त्रीला माध्य समान मानणारा माझा राजा, पत्नीच्या शिलाचं रक्षण करणारा माझा राम, बहिणीच्या आखेला धावून येणारा माझा कृष्ण. आजच्या भारतात असते तर त्यांनी पाहिलं नसतं की कोण कुठल्या जातीचा आहे आणि कोण कुठल्या धर्माचा आहे. त्यांनी जागेवरच न्याय दिला असता. ला 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 ला. ला 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 ला. प्रेम प्रेम गिविंग तू केलं, तुझ्यामुळे झालं, तू केलं. ला 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 ला. प्रेम प्रेम गिविंग तू केलंय, तुझ्यामुळे झालं, तू केलंय. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. अमुक धर्माच्या तमुक पोराने केला अमुक धर्माच्या तमुक पोरीचा खून आणि तुकडे तुकडे करून ठेवले फ्रीज मध्ये. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. लिव्हिंग मध्ये राहणाऱ्या पुरुषाने केला महिलेचा खून आणि तुकडे तुकडे करून शिजवले कुकर मध्ये. अरे त्याचा धर्म सांग. तू त्याचा धर्म सांग. तू सांग. धर्म सांग. धर्म 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 धर्म. रेप खून करणाऱ्यांची शंड हीच जात आहे. रेप खून करणाऱ्यांची शंड हीच जात आहे. कोण इकडचा कोण तिकडचा हे पाहणं एवढीच तुमची अवकात आहे. एवढीच तुमची अवकात आहे. गायब झाल्या गायब झाल्या गायब झाल्या. सांगा किती किती गायब झाल्या. एनसीआरबी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार 2021 मध्ये 3,75,058 महिला आणि 90,113 मुली बेपत्ता झाल्या. 2019 ते 2021 या 3 वर्षामध्ये 13 लाखाहून अधिक महिला गायब झाल्या. 2022 मध्ये दररोज सरासरी 172 महिला गायब झाल्या आणि दररोज सरासरी 170 मुलींचा मरण झाला. 2023 मध्ये जगभरात 51,100 महिलांची हत्या झाली आणि हो 2025 मध्ये हा आकडा काय असेल याचा विचार करा. 86 हा फक्त आकडा नाही तर ते अत्याचाराचं प्रतीक आहे. देशात होणाऱ्या बलात्कारांचा सरकारी आकडा. याचाच अर्थ भारतात दर तासाला 3 ते 4 बलात्कार होत आहेत. तर मुलींना लक्षात ठेवा, या कलियुगात श्रीराम श्रीकृष्ण किंवा महाराज येणार नाहीत, परंतु श्रीरामांसारखा स्वाभिमान, श्रीकृष्णासारखं चातुर्य आणि महाराजांसारखं शौर्य हे तुमच्या अंगी तुम्ही बाळगलंच पाहिजे. कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनी जर पाठ फिरवली तर तोच कायदा हातात घेण्याचा धाडस दाखवा. भरल्या साडीत देखील स्त्री दिसते आहे तुम्हाला नग्न. भरल्या साडीत देखील स्त्री दिसते आहे तुम्हाला नग्न. आणि आमचे साहेब फ्रेंडशिप फ्रेंडशिप करण्यात आहेत मग्न. खोटा खोटा बोलण्यात आहेत मग्न. अरे इथून खोटं तिथून खोटं बोलतोस काय रे. अरे इथून खोटं तिथून खोटं हे तू सांगतोस काय. अशी नाही याला समजतोस काय. धन्यवाद. मित्रांनो कळायचं का चालू. जिंकलो मित्र आपण जिंकलो. जिंकलो मित्र आपण जिंकलो. बाप एक नंबर. अरे जिंकलो बोललेलो ना.